बोल बोल राणी हा चित्रपट आजच म्हणजे 17 जुलै 2026 ला रिलीज झाला. मी तो आजच पाहिला. कोल्हापूरमध्ये दुर्दैवानं 2च शो आहेत. चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, चित्रपटामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट देखील आहेत. सविस्तरपणे जाणून घेऊया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहता सिनेदर्शन. बोल बोल राणी या चित्रपटामधल्या पॉझिटिव्ह पॉईंट आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे सई तामणकर यांची ऍक्टिंग. पहिल्यांदा जेव्हा सई तामणकर तुम्हाला दिसतात तेव्हापासून शेवटच्या सीन पर्यंत सई तामणकर तुम्हाला कुठेही निराश करत नाहीत. आणि मला असं वाटतं सई तामणकर यांनी कुठेही ओव्हर ऍक्टिंग केलेली नाही. अगदी मोजून मापून ऍक्टिंग केले. इतर हे जे काही ऍक्टर आहेत म्हणजे संभाजी ससाने, चिन्मय मांडलेकर आहेत, सुबोध भावे यांना खूप कमी रोल आहे, छोटासा रोल आहे आणि जास्त काही विशेष त्यांच्या वाटेला आलेला नाही. परंतु चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाने यांनी देखील खूप छान ऍक्टिंग केली आहे. जास्त कॅरेक्टर नाहीत चित्रपटामध्ये. या 3 कॅरेक्टरच्या भोवतीच कथा सगळी फिरते. म्हणजे सई तामणकर यांनी प्ले केलेलं माया हे कॅरेक्टर, चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या पतीचं कॅरेक्टर प्ले केलंय आणि संभाजी ससाने यांनी प्ले केलेले कॅरेक्टर. या 3 कॅरेक्टरच्या अवतीभोवती चित्रपट फिरतो. सुबोध भावे खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांना रिप्रेझेंट करतात असं आपण म्हणूया. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटातलं बीजीएम आणि म्युझिक चांगला आहे. चित्रपटामध्ये 1-2 गाणी आहेत फक्त, परंतु ती चांगले आहेत आणि बीजीएम देखील चांगला आहे. काही ठिकाणी बीजीएम तुम्हाला असं जाणवतं की एकसारखं सूर आहे, परंतु काही ठिकाणी तुम्हाला डायजेटिक नॉन डायजेटिक साऊंडचा चांगला यूज केलेला तुम्हाला जाणवतो. त्याचबरोबर आणखीन काही पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याच्या आधी मला या चित्रपटातलं सगळ्यात मोठं बलस्थान किंवा हा चित्रपट वेगळा का आहे उदाहरण देऊन मी तुम्हाला हे सांगतो. समजा एका व्यक्तीला लहानपणापासून हापूस आंबा खायला दिला आणि त्याला सांगितलं की आंबा म्हणजे हा असतो आणि मग तोच आंबा पाहून मोठा झालाय. म्हणजे याच साईजचा आंबा असतो, याच कलरचा असतो, हाच वास येतो आणि अशीच चव असते. आणि पुढे जाऊन कधी तर त्याच्या हातात कोणीतर एक वेगळ्या जातीचा आंबा दिला आणि त्याला सांगितलं की हा पण आंबा आहे. तेव्हा त्याला प्रश्न पडणार की अरे असा पण आंबा असू शकतो. पहिल्यांदा त्याला हा प्रश्न पडणार, परंतु जर त्यानं तो आंबा खाला तर त्याला हे समजेल की जितका मला हापूस आवडत होता तेवढाच किंवा थोडासा त्याच्यापेक्षा वेगळा, परंतु हा आंबा देखील चांगला आहे. आता हीच गोष्ट चित्रपटाच्या बाबतीत जर बघायला गेली तर आपल्या इंडियन ऑडियन्सला ना एक प्रकारचं फिल्म मेकिंग आतापर्यंत जास्ती करून दाखवले म्हणजे मास पब्लिकला. त्यामुळे जेव्हा एखादा चित्रपट असा येतो जो वेगळ्या ढाचणीचा असतो, जो वेगळी फिल्म मेकिंग किंवा वेगळी स्टोरी टेलिंग असते, त्याची वेगळी ट्रीटमेंट असते, तेव्हा पहिल्यांदा ऑडियन्स म्हणून आपल्याला असा प्रश्न पडतो की असा पण चित्रपट असतो का. परंतु जर तो चित्रपट तुम्ही खरंच पाहिला तर तुम्हाला समजतं की यार असाही चित्रपट असू शकतो आणि तो देखील चांगला अनुभव आपल्याला देऊ शकतो. बोल बोल राणी हा त्या वेगळ्या ढाचणीचा किंवा चाकोरीच्या बाहेरचा चित्रपट आहे असं मी म्हणेन आणि म्हणूनच हा चित्रपट गरजेचा आहे असं देखील मी म्हणणार आहे. सगळे समजा रोहित शेट्टीच्या स्टाईलमध्ये चित्रपट बनवायला लागले, सगळेच गाड्या उडवायला लागले, तशी स्टोरी स्ट्रक्चर तसंच फिल्म मेकिंग, तर चित्रपट इव्हॉल्व्ह होणार नाही. परंतु कोण तर इम्तियाज अली यायला लागतो जो त्याच्या स्टाईलनं चित्रपट सांगेल, कोण तर मराठी मधला नागराज मंजुळे यायला लागतो जो त्याची कथा त्याच्या पद्धतीने सांगेल. तशाच प्रकारे सिद्ध विंचुरकर यांनी त्यांची कथा, त्यांना जी कथा सांगायची होती ती त्यांच्या पद्धतीने सांगितली. ते मास पब्लिकनं आजपर्यंत जे गोष्ट चित्रपट म्हणून पाहिले, ज्या पद्धतीत पाहिले त्या पद्धतीमध्ये तिने ती मांडली जरी नसली तरी सिद्ध विंचुरकर यांनी जी कथा आपल्याला चित्रपटाच्या रूपातून मांडले तो देखील चित्रपट असू शकतो. हा अनुभव मला बोल बोल राणी चित्रपट पाहिल्यानंतर आला आणि ही गोष्ट जर नवीन फिल्म मेकरनी केली नाही तर चित्रपट इव्हॉल्व्ह होणार नाही. आता हा चित्रपट वेगळा आहे असं मी का म्हणतोय हे जाणून घ्या. सुबोध भावे हे एक जर्नलिस्ट आहेत आणि कुठेतरी काहीतरी एक घटना घडली, काहीतरी एक अपराध घडलाय आणि त्या अपराधाची जी काही कथा आहे ती जाणून घेण्यासाठी सुबोध भावे त्या गावात गेलीत. त्या गावात गेल्यानंतर ती कथा जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला भेटतात. तो व्यक्ती ती कथा त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी सुबोध भावे यांना सांगतो. आता त्यानंतर सुबोध भावे एका वेगळ्या व्यक्तीला भेटतात. तो व्यक्ती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं तीच घटना सांगतो. तिसऱ्या व्यक्तीला भेटतात. तिसरा व्यक्ती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं तीच कथा आपल्याला सांगतो. मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा एखादा दारोडा आहे, त्याला तुम्ही एखादी गोष्ट विचारली तर तो त्याच्या गोष्टीमध्ये एखादा दारोडा कॅरेक्टर घालेल आणि मग ती कथा जशी घडली होती त्या बिंदूवर आणून ठेवेल. समजा एखादा नशा करणारा व्यक्तीला जर तुम्ही कथा विचारली तर तो कदाचित त्या कथेमधलं एखादं कॅरेक्टर नशा करणारं दाखवेल
आणि तो नशा करतो ही गोष्ट जस्टिफाय करण्याचा देखील प्रयत्न करेल. एखादा रोमॅन्टिक माणसाला जर तुम्ही एखादी कथा विचारली, ज्या कथेच्या शेवटी एखादा खून होणार आहे, तरी देखील तो रोमॅन्टिक माणूस त्या कथेमध्ये एक लव्ह स्टोरी घालायचा प्रयत्न करेल, कविता घालायचा प्रयत्न करेल, गाणी घालायचा प्रयत्न करेल आणि शेवटी करायचा तसा खून देखील त्या कथेमध्ये करेल. अशाच प्रकारचा प्रयोग बोलबोराने या चित्रपटामध्ये केला गेलाय. आणि जेव्हा जेव्हा जे कॅरेक्टर ज्या पर्स्पेक्टिव्हनं कथा सांगतं, तेव्हा तेव्हा जे 3 कॅरेक्टर जे तिघांच्या कथेमध्ये कॉमन आहेत, माया हे कॅरेक्टर सहिता मनकर यांनी प्ले केलेलं, तिच्या नवऱ्याचं कॅरेक्टर चिन्मय मांडलेकर यांनी प्ले केले आणि संभाजी ससाने यांनी प्ले केलेले कॅरेक्टर, हे 3 कॅरेक्टर प्रत्येक जण आपापल्या पर्स्पेक्टिव्हनं मांडतो आणि तेव्हा त्या कॅरेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स बदलतात, त्या कॅरेक्टरचा स्वभाव बदलतो, त्याचं वागणं, बोलणं, रिॲक्ट होणं बदलतं, त्याचे पेहराव बदलतात, त्याचा मेकअप बदलतो, त्याची हेअरस्टाईल बदलते आणि जसा कथा सांगणारा माणूस बदलतो, जसा त्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो, तसं या सगळ्या गोष्टी बदलत जातात आणि त्या तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचं काम फिल्म मेकर तेव्हाच करतो जेव्हा तो प्रेक्षकांना गृहीत धरत नाही. ही या चित्रपटामधली मला आवडलेली गोष्ट आहे. चित्रपटामध्ये नक्कीच काही निगेटिव्ह पॉईंट आहेत, त्याबद्दल बोलू, परंतु मला असं वाटतं की हा चित्रपट जरी स्मॉल बजेट, आता मी स्मॉल बजेट का म्हणतोय त्याची देखील कारण देतो. या चित्रपटामध्ये कमी कॅरेक्टर आहेत, कमी लोकेशन आहेत, एकाच लोकेशनवर मॅक्झिमम चित्रपट घडतो, जास्त काही प्रॉपर्टी वापरली गेलेली नाही, चित्रपटाची लेंथ देखील खूप मोठी नाही. म्हणून मी असं म्हणतोय की जरी हा चित्रपट थोडासा तुम्हाला स्मॉल बजेट वाटत असला तरी चित्रपट बनवताना मात्र प्रेक्षकांना तर गृहीत धरलेलं नाही आणि खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण मी खूप सारे मराठी चित्रपट पाहिले ज्यात खरंच प्रेक्षकांना गृहीत धरलेलं असतं. आता निगेटिव्ह गोष्टी या चित्रपटामधल्या काय आहेत त्याबद्दल बोलूया. पहिली निगेटिव्ह गोष्ट म्हणजे काही गोष्टी तुम्हाला इलॉजिकल वाटतात किंवा काही गोष्टीचं कारणच तुम्हाला समजत नाही. म्हणजे सुबोध भाऊ एका गावामध्ये एका कथेच्या शोधामध्ये गेलेत आणि तिथे गेल्यानंतर त्या एका अशा अर्धवट काम झालेले किंवा कन्स्ट्रक्शन सुरू असणाऱ्या बंगल्यामध्ये राहायला जातात. तिथे एका व्यक्तीला भेटतात आणि म्हणतात की मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या आणून ठेवल्यास ना, तो म्हणतो होय, आणि तिथं ते राहायला सुरू करतात. का? म्हणजे त्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांना कोणतं हॉटेल सापडलं नाही का किंवा कोणाच्या घरामध्ये राहायची सोय झाली नाही का म्हणून त्यांना त्या ठिकाणी राहायला लागले का, या गोष्टीचं कुठेही तुम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला सारखी बोचत राहते का इथं का राहतोय हा माणूस, आणि तिथं तिच्या राहण्यामागे काही मेजर कारण मला तर चित्रपटामध्ये काही जाणवलं नाही. त्यानंतर ते येताना स्कूटीवरून आले, परंतु ते जेव्हा कथा जाणून घ्यायला सुरू करतात त्या गावामध्ये घडलेली वेगवेगळ्या लोकांकडून, तेव्हा ते स्कूटी कुठं त्यांची राहते, ते चालत जातात, कुठल्या तर गाडीला हात करतात, गाडीत बसून जातात. असं का? असं असेल कदाचित की ज्या गाडीमध्ये ते बसतात त्या गाडीच्या ड्रायव्हर कथेला पुढे घेऊन जात असेल आणि म्हणून सुबोध भाऊ यांच्या कॅरेक्टरचं गाडीमध्ये बसणं आवश्यक असेल, परंतु ती गोष्ट लोकांना कन्व्हिन्सिंग वाटावी यासाठी बाबा तिने आणलेल्या स्कूटीचं काहीतरी घडलंय हे जर दाखवलं असतं तर मला असं वाटतं सुबोध भाऊ यांनी प्ले केलेल्या कॅरेक्टर बरोबर देखील ऑडियन्स जास्त कनेक्ट झाला असता. सुबोध भाऊ यांचं कॅरेक्टर खरंच खूप छोटं आहे आणि त्या कॅरेक्टरच्या वाढण्याला जास्त काय आलेलं नाही. मला असं वाटतं की सुबोध भाऊ गावात आले, त्यांचं राहायला भेटतं, त्यांना नाही भेट, शेवटी ती कुठं राहतात किंवा ते गावामध्ये चालत का फिरतायत, वडापच्या गाडीतून का फिरतायत, या सगळ्या गोष्टीला जर कारण द्यायचा प्रयत्न केला असता आणि हे जे काही प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये राहतं की असं का तसं का, तर त्याची उत्तर देखील चित्रपटामध्ये भेटली असते. आणि चित्रपट खूप जास्त लेंथचा देखील नाही, त्यामुळे 5-10 मिनिटं आणखीन थोडी वाढली असती तर जास्त काही फरक पडला नसता. आता आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे काही ठिकाणचे कट असे आहेत जे प्रेक्षकांना कन्फ्यूज करतात. मी तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो, एका ठिकाणी एक घटना घडली, त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी दुसरी घटना घडली. आता ए घटना आणि बी घटना किंवा ए सीन आणि बी सीन जर तुम्ही कट केला आणि मिक्स केला, म्हणजे A1 A2 A3 मध्ये कट केला, B1 B2 B3 मध्ये कट केला, A1 लावला, त्यानंतर B1 लावला, परत A2 लावला, परत B2 लावला, परत A3 लावला, परत B3 लावला, ह्याला म्हणतात क्रॉस कटिंग. काही लोकांना समजू शकतं. परंतु जर तुम्ही एका ठिकाणी घडलेली घटना आणि दुसऱ्या ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी परंतु वेगळ्या काळामध्ये म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात घडलेली घटना, या दोन घटना जर तुम्ही क्रॉस कटिंग केल्या, A1 A2 A3 B1 B2 B3 त्यानंतर A1 B1 A2 B2 A3 B3 अशा जर तुम्ही त्या जोडल्या तर त्या काही ठिकाणी काही प्रेक्षकांना कन्फ्यूज करू शकतात आणि मग त्यांना ते गोष्टी समजल्या नाही तर मग त्यांना ते त्रासदायक वाटतं आणि मध्ये इंटरेस्ट निघून जातो स्टोरीतला, किंवा काही असे जंप तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील जिथं तुम्हाला असं वाटेल का असं का घडलं, ही जरा अतिशयोक्ती केली काय असं तुम्हाला वाटू शकतं. ही मात्र या चित्रपटातली खरंच एक निगेटिव्ह गोष्ट आहे जी मला असं वाटतं की टिपिकल मास चित्रपटाच्या ऑडियन्सला खटकू शकते. जे सिनेफाईल आहे, ज्यांनी या प्रकारची गोष्टी त्यांना मात्र समजून जाईल ही गोष्ट. तर एकंदरीत मला असं वाटतं
की बोल बोल राणी हा चित्रपट टिपिकल मास पब्लिक साठी जो चित्रपट बनवला जातो त्या पद्धतीने बनवलेला नाही, तरी देखील बोल बोल राणी हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना गृहीत धरून अजिबात बनवलेला नाही. बोल बोल राणी या चित्रपटासारखे प्रयोग होणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपली मराठी फिल्म इंडस्ट्री इव्हॉल्व्ह होणार नाही. जितकं बॉक्स ऑफिसचे आकडे पार करणं, रेकॉर्ड मोडणं गरजेचं आहे, तितकंच मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फिल्म मेकिंग बनणं, प्रेक्षकांच्या समोर येत राहणं, जिवंत राहणं देखील गरजेचं आहे. आणि तेच काम बोल बोल राणी हा चित्रपट करतो. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्कीच पाहू शकता. हा चित्रपट तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्कीच देईल. मी इथं संपतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.